मागील भागामध्ये आपण बघितले, अरे ही काय येडी आहेत काय, ज्याला लग्न करायचं तो कुठे आहे, आता मी कोणाशी बोलणार. योगिता: अगं असेल इथेच कुठे, तू काय एवढी एक्सायटेड आहेस, फोटो तर पाहिला नाहीस ना, मग ही ओढ कशासाठी. रितिका हसू दाबत तिची खेचत होती. आता पुढे: बरंच झालं मला नकार कळवायला कारण मिळालं. जो माणूस सगळं आईवडिलांच्या म्हणण्यावर करतो त्याच्याशी मला लग्न करायचं नाही असं बोलता येईल. योगिता: योगिता, मुलगा आलेला नाही म्हणजे त्याची मीटिंग आहे, तो थोड्या वेळाने आला की तुम्ही बोलून घ्या. बाहेर आहेत ते त्याचे काका काकी आहेत, चल बाहेर जाऊया. मामा: अरे पण मामा, लग्न त्याला करायचं आहे की त्याच्या काका काकींना, यांच्या मतावर ठरवणार का सगळं. योगिता: अगं मुलग्याने तुला पाहिलंय आधीच, त्यामुळे येईल तो नंतर, तोपर्यंत चल. मामा: बरं ठीक आहे, चल. योगिता: योगिता, मी पाहुण्यांबरोबर बसते. ऋतिका: हे मॅड, तुला काही त्यांची ओळख आहे का त्यांच्याबरोबर बसायला, आणि तू काय म्हातारी आहेस का म्हणे पाहुण्यांच्या बरोबर बसते. तू माझ्या मम्मीबरोबर आत बस, उगाच तुला नावं ठेवतील. योगिता: नाही ठेवणार, कूल डाऊन. ओके, शांत राहा आणि ये बाहेर. ऋतिका: ऋतिका तिच्या काका काकींबरोबर जाऊन बसली. मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला तसं योगिता आत आली. योगेश नुकताच येऊन बसला होता. घरातल्या बायकांनी त्याला थोडेफार प्रश्न विचारले. योगेश आणि योगिताला बोलायला पाठवायचं होतं, त्यामुळे योगेशला योगिताच्या मामांनी वरच्या रूममध्ये घेऊन गेले, जी नुकतीच त्यांनी मुलांच्या स्टडीसाठी बांधली होती. योगेश पाठमोरा उभा होता. ऋतिका आणि योगिता दोघीही वरती रूममध्ये आल्या. योगिता: तुम्ही बोला, मी आहे खाली. ऋतिका: ऋतिका, अगं थांब ना. ती: कशाला, तू त्याचा कसा इन्सल्ट करणार हे बघू का. ऋतिका तिच्या कानात म्हणाली: तुला असं वाटतं का मी त्याचा इन्सल्ट करेन, मी फक्त त्याला नकार द्यायला सांगेन एवढंच. थांब ना प्लीज. ऋतिका: ठीक आहे मी इथे बाहेर थांबते. जाऊ नको हा. योगिता तिला नजरेनेच म्हणाली. ओ एक्सक्यूज मी. योगिता: अहो ऐकलं का, काय हा माणूस, याला काही ऐकू जात नाही का, बहिरा कुठला. योगिता: ते ऐकून ऋतिका हसायला लागली. तुम्ही मला म्हणलं का नाही. योगेश: हा काय पाठमोरा होऊनच बोलणार की काय. योगिता पुटपुटली. शिबाई, कसं बोलायचं याच्याशी. योगिता पुटपुटत होती. ते मला थोडं बोलायचं होतं. योगिता: बोला. योगेश: मला तुमच्याशी लग्न नाही करायचं, तुम्ही नकार द्या. योगिता: हो मग हे आधी घरच्यांना सांगायचं, मी फोटो पाठवलेला ना तेव्हाच का नाही सांगितलं त्यांना, आम्ही आलोच नसतो ना. योगेश: त्यांना मी नाही सांगू शकत, आणि मी तुमचा फोटो नाही पाहिला. योगिता: अरे वा, कमाल आहे, तुमच्याकडे घरी बोलवून नकार देतात वाटतं. योगेश: हे बघा, तुम्ही जरा जास्त बोलता असं वाटत नाही का, तुम्ही मला नकार द्या इतकंच, बाकी मला काही बोलायचं नाही. योगिता: पण मला तर तुम्ही आवडता, मग का नकार देऊ. योगेश: कारण मला आता लग्न नाही करायचं. योगिता चिडून बोलली. ठीक आहे, मग तुम्ही द्या नकार मला. योगेश: ओ गॉड, कसं समजावू याला, राग कंट्रोल करत बोलली योगिता. हे बघा, मला आत्ता लग्न नाही करायचं, पण तुम्हाला लग्न करायचं आहे, तुम्ही दुसरी मुलगी पहा. योगिता: पण मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, तुमच्या घरातल्यांना पसंत आहे मी. योगेश. योगिता रागाने लाल झाली. आता तर हा डोक्यात जायला लागला. तिकडे हिची अवस्था पाहून ऋतिका आणि योगेश दोघेही हसत होते. योगेश तर हसू कंट्रोल करून वैतागला होता. हे बघा, माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुम्हाला माझ्या काही अटी ऐकाव्या लागतील. योगिता ठणक्याने म्हणाली. ठीक आहे, आधी सांगा तर बघूयात काय अटी आहेत तुमच्या. योगेश: हे बघा, मी जॉब करणार आहे. योगिता: हो चालेल, माझी काही हरकत नाही. योगेश: मी माझा स्टडी लग्नानंतर पण चालू ठेवणार, मग जर माझं घराकडे लक्ष नाही राहिलं तर मला काही बोलायचं नाही. योगिता: मान्य आहे मला. योगेश: मी जॉब लागेपर्यंत तुमच्याकडे तुमच्या घरच्यांकडे लक्ष देणार नाही, मला कुठल्या जबाबदाऱ्या नकोत. योगिता: ठीक आहे, मान्य आहे. योगेश: लग्नानंतर जॉब लागला तर माझा अर्धा पगार मी माहेरी देईन. योगिता: मान्य आहे, सगळा दिला तरी काही प्रॉब्लेम नाही मला. योगेश. योगिताचा पारा चढत होता. तिने शेवटचं वाक्य काढलं. यावर नक्की हा मला नकार देईल. हे बघा, मला जॉब लागल्यानंतर तुम्हाला माझ्यासोबत तुमच्या फॅमिलीला सोडून यावं लागेल. योगिता. योगेशने विचार करण्याचं नाटक करत होता. इकडे योगिताच्या चेहऱ्यावर थोडी थोडी स्माईल येत होती. आता नक्की नकार भेटेल. ठीक आहे, तुमच्या सगळ्या अटी मान्य, आता तरी होकार द्याल ना. खिशात हात घालून योगेश टर्न होत बोलला. इन केलेला ऑफ व्हाईट शर्ट, गोल्डन येल्लो कलरची पॅन्ट, सेट केलेले केस आणि गालाबरोबर ठेवलेली दाढी, हॉट आणि चार्मिंग दिसत होता. सोबत त्याची किलर स्माईल.
योगिता एक क्षण त्याच्याकडे बघून हिप्नोडाईज झाली, पण फक्त एक क्षणच. आणि योगेशची तर तिला बघून कधीची विकेट पडली होती. नेहमीप्रमाणे तिच्या काळाभर बोलक्या डोळ्यात अडकला होता. योगेश, तुम्ही? ती आश्चर्याने म्हणली. हो, मग मला सगळ्या अटी मान्य आहेत तुमच्या. कराल ना लग्न? काही कमी आहे का माझ्यात तुम्ही मला नकार द्याल असं? योगेश. तिने एक रागीट लूक ऋतिकाला दिला. तसं ती गोंधळून म्हणाली, दादा मी जाते खाली, तुमचं चालू दे. ऋतिका थांब, जायचं नाही हं, तुला मी नंतर बघते. योगिता. आणि काहीतरी जिंकल्याचा आविर्भावात ती बोलली, आता तुम्ही मला नकार नाही दिला तरी चालेल, पण मी तर देऊ शकते ना, आणि माझ्याकडे कारण पण आहे. मला श्रीमंत मुलगा नको आहे. योगिता. हो का, बरं ठीक आहे. तो थोडं तिच्याजवळ येत बोलला, मी एक काम करतो, माझी नवीन बिझनेस सोडून बाकी सगळं मी ऋतिकाच्या नावाने करतो. मग तर मी श्रीमंत नसेल, तेव्हा तर कराल ना माझ्याशी लग्न? तो तिच्या चेहऱ्यावर आलेली बट तिच्या कानामागे सारत बोलला. आता तर नक्की हो म्हणाल ना योगिता? योगेश. योगिताचे हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने तिच्या कानाजवळ आपला चेहरा नेला आणि हळूच म्हणाला, तुमची सगळी स्वप्न आता माझी आहेत. तुमच्या सगळ्या अडचणी माझ्या असतील. विश्वास ठेवा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन. सगळ्यांबरोबर मला जज करू नका. वाट पाहतोय तुमच्या होकाराची. असं म्हणून तो बाजूला झाला. योगिता पटकन जिन्यावरून खाली गेली. तिचा चेहरा गोरामोरा झाला होता, डोकं सुन्न झालं होतं. ऋतिकाकडे डोळे बारीक करून तिने पाहिलं. तिनेही मग कानाला हात लावून सॉरी बोलला. योगेश खाली आला तसं सगळे निघाले. योगेश सध्या फक्त कळवतो 4 दिवसात असं बोलला आणि तिथून बाहेर पडला. कार्यक्रम छान पार पडला. पाहुणे गेले तशी योगिता रूममध्ये गेली. हृदयाची धडधड थांबतच नव्हती. आज असं का होतंय हे कळत नव्हतं तिला. आधीही ती भेटलीच होती की योगेशला, पण आजचं फील वेगळं होतं. योगेशचं असं अचानक जवळ येणं अंगावर शहारा आणणारं होतं. तिचं तिलाच कळलं नाही की इतर वेळी कोणी जवळून गेलं तरी त्याच्यावर रागाने जळजळीत नजर टाकणारी ती आज तो इतक्या जवळ अगदी तिला स्पर्श करून गेला तरीसुद्धा तिला त्याचा राग का आला नाही. त्याचा तो अलगद स्पर्श, ज्यात तिला त्याचं प्रेम दिसत होतं, पण तिला ते मान्य नव्हतं. त्याचे कानाजवळ येऊन बोललेले शब्द तिला परत परत ऐकू येत होते. ती त्याच्याच विचारात हरवली होती. योगिता, तू त्याचा विचार का करतेस? आधी तू त्याला नकार काय द्यायचा याचं कारण शोध. चांगलं कारण होतं की मला श्रीमंत मुलाशी लग्न नाही करायचं. पण कसा बोलला, सगळं ऋतिकाच्या नावाने करतो. आता तरी लग्न कराल ना? किती आदराने बोलत होता. योगिता स्वतःशीच बोलत होती. आणि या ऋतिकाला एकदा बघायला पाहिजे. किती बाद आहे, हिला माहीत होतं सगळं पण बोलली नाही. किती वाईट आहे ही. मैत्रीच्या नावाला धब्बा. तिचं काय कोणालाच सांगावंसं वाटलं नाही. मला बघायला येणारं स्थळ हे ऋतिकाच्या भावाचं आहे. बघून घेईन एकेकाला. सगळं जाऊ दे, योगेश किती समजूतदार आहे ना. मी इतक्या वाईट अटी घातल्या तरी सगळ्या मान्य केल्या. मला माहीत आहे मी तसं वागणार नाही, पण त्याला कुठे ते माहीत आहे, तरी पण केल्यास की मान्य. योगिताचं एक मन म्हणत होतं, अगं काहीही विचार करतेस, तो हो म्हणणार ना, कारण मी आधीच ऋतिकाला बोललेले की मी असं बोलून त्याच्याकडून नकार घेणार. तिच्या भावाला ती सांगायची राहील का? आणि आधी सगळेच असे म्हणतात, लग्नानंतर सगळं बदलतं. दुसरं मन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचारात निगेटिव्ह विचार जिंकणार यात शंकाच नव्हती. देवा, त्याला नकार द्यायचं कारण सापडू देत लवकर. मनातले बाकी सगळे विचार बाजूला सारून तिने देवाला प्रार्थना केली. योगिता, अगं लक्ष कुठे? तो फोन बघ, केव्हाचा वाजतोय. आणि अजून अशी काय बसली आहेस? अजून चेंज का केलं नाहीस? जेवायचं नाही का? सकाळी पाहुण्यांच्या गडबडीत जेवण केलं नाही. गुंडू आल्या एक्स्ट्रा क्लासमधून, आवर लवकर. आणि हो योगिता, पाहुण्यांचा नकार आला तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्याचं कारण जर ही साडी असेल ना, तर मात्र माझा ओरडा खायला तयार राहा. मी आई. कोण म्हणतं या साडीवरून योगिताला नकार देतील? उलट पाहुण्यांना योगिता आवडली आहे. योगेशचे काका काकी मुंबईला असतात आणि सगळे सुशिक्षित शिकलेले आहेत. त्यांना चांगलं वाटलं की तिने नवीन काहीतरी केलं. योगेशचे काका तर म्हणत होते की मुलगी पाहायला जायचं म्हणजे ती मुलगी काठपदर साडी, पदर डोक्यावर घेतलेला, एका किंवा दोन्ही साईडनी गजरा खांद्यावर सोडलेला, गळ्यात भरपूर दागिने घातलेले, आणि काही काही तर लग्नात जितका मेकअप करत नाहीत तितका मेकअप मुलगी पाहायच्या कार्यक्रमात मुली करतात. आमच्या मनात योगिताची अशीच इमेज तयार होती. पण खरं तर तुमच्या मुलीला पाहिल्यावर आम्हाला मॉडर्न आणि शालीनतेचा संगम पाहायला मिळाला. मुलींना वाटतं की मॉडर्न कपडे घातले म्हणजे मॉडर्न झालं. मग ही पिढी आम्ही मॉडर्न आहोत म्हणून कशीही वागतात. पण योगिताने छान मॅनेज केला आहे. तिच्यातला आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. माणसानं कसं आपण जसं आहोत तसं समोरच्याला दाखवावं. हुशार तर ती आहेच,
पण मॉडर्न आणि शालीन पण आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे. आता योगेशशी बोलून सांगतो. श्रीधर आत येऊन बोलले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.